हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. #तिची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये जी अभिनेत्री आली आहे ती खूपच स्पेशल आहे. कारण ना याआधी फक्त सिनेमाच्या प्रमोशनपुरतं तिकडे आली आहे, गप्पा मारल्यात आणि ती गेली आहे. त्याच्या पलीकडे तिच्याशी माझा कधीच काही कॉन्टॅक्ट नाही आहे. त्याच्यामुळे तिची खरी खरी गोष्ट जाणून घ्यायचा आज माझा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे. स्वागत करूया अभिनेत्री छाया कदम हिचं. आणि तर सगळ्यात पहिले माझा युजुअली प्रश्न असतो सगळ्यांना की कशी आहेस, पण आज हा प्रश्न नाही आहे, तो मी तुला नंतर विचारणार आहे. आधी सुरुवातीलाच मला तुझ्याकडनं एक गाणं ऐकायचं आहे. ओके, सो तुझ्या आवडीचं एक छान फील गुड गाणं आज आपण ऐकून या एपिसोडची सुरुवात करूया. बरं, मी माझ्या कोकणातलं एक गाणं गाऊ. येस, कोकण कन्या. येस. मी बाई कशी ग, मी बाई कशी, कपाळी कुंकू लक्ष्मी जशी ग, लक्ष्मी जशी. सासूबाई कशा ग, सासूबाई कशा, चुलीकडे बसलेल्या मांजर जशा ग, मांजर जशा. मी बाई कशी ग, मी बाई कशी, कपाळी कुंकू लक्ष्मी जशी ग, लक्ष्मी जशी. सासरे कसे ओ सासरे कसे, हातभर दाढी बोकड जसे ग, बोकड जसे. मी बाई कशी ग, मी बाई कशी. ही आमची कोकणातली अशी गीतं असतात जी आम्ही गणपतीत वगैरे गातो. पण हे पाठ कसं आहे गाणं एवढं तुला? अगं मी ना गावी खूप येत जात असते आणि गावी गेले की आमच्या वाडीतल्या बायका ज्या ह्याच्यात एकदमच मास्टर आहेत तशा आमच्या एक दोन अशा गाणाऱ्या बायका आहेत. तर मला अशी आणि मुळात आवड असल्यामुळे मी त्यांचं ऐकून ऐकून जरा पाठ होऊन जातं. क्या बात, खूप मस्त. पण अनेक दिवसांनंतर तू आज स्टुडिओमध्ये आली आहे. जसं मी मगाशी म्हणाले की फक्त सिनेमापुरतं येऊन एक अर्धा तास इंटरव्ह्यू आणि झालं, असंच झालंय आपलं. सो आता कशी आहेस ताई, कसं सुरू आहे सगळं? मस्त. खरं तर वेगवेगळी कामं पण सुरू आहेत आणि काहीतरी नवीन वर्षाला आणखीन काहीतरी नवीन करायचं असं स्वतः ठरवलेलं आहे आणि छान वाटतंय. आणि इथे आल्यावर आणखीनच मस्त. राश्री म्हणजे माझं असं आवडतं एक आवडतं ठिकाण, आवडती माणसं, जरा एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते इथे. थँक्यू सो मच. पण आत्ताच आपलं नवीन वर्ष चालू झालंय 2024. जसं तू म्हणालीस नवीन प्रोजेक्ट आहेत, त्याचप्रमाणे आपले नवीन एमसुद्धा असतात, नवीन विचारसुद्धा असतात, ज्याला टिपिकल शब्द आपण देतो रिझॉल्युशन. काय आहेत तुझे रिझॉल्युशन 2024चे? काही विचार केलायस का? तू बिलीव्ह करतेस या सगळ्यामध्ये? खरं तर माझं असं आहे ना की काहीतरी नवीन करायचं आहे, वेगळं करायचं आहे, ह्या ठरवण्यासाठी नवीन वर्षाची वाट का बघायची. सो मी असं दर दिवशीच काहीतरी ठरवत असते. त्यातल्या काही गोष्टी घडतात, म्हणजे सत्यात उतरतात, काही राहून जातात, पण मग नाही राहून गेल्या त्या पुन्हा नव्याने प्रयत्न करायचा. तर तसं मी यावेळी ठरवलं आहे की आत्तापर्यंत ज्या गोष्टींना मी घाबरत होते की हे मला जमेल नाही जमेल, मग त्या बऱ्याच गोष्टी आहेत, कामाच्या आहेत, स्वतःवर काम करण्याच्या काही गोष्टी आहेत, तर त्यात झोकून उडी मारायची आहे असं ठरवलं आहे. पण तू आत्ता जे म्हणालीस की ज्या गोष्टींची भीती वाटते की तू घाबरतेस, पण तू ज्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत त्याच्यामध्ये 0% असं जाणवत नाही की तू घाबरत असशील कोणत्या गोष्टीसाठी. सो ब्रेकिंग द बॅरियर्स हे कुठेतरी तुझ्या डोक्यात असतं जेव्हा तू भूमिका ॲक्सेप्ट करतेस तेव्हा? खरं तर ना सुरुवात केली तेव्हा असं काही डोक्यात नव्हतंच की खूपच वेगळंच काम करायचं आहे. आणि खरं तर तू हे जे बोलतेस ना की काही वेगळ्या भूमिकाच करतेस, पण मला वाटतं की उलट मी ज्या भूमिका करते ना, तू आजूबाजूला बघशील ना तर अगदी त्या सामान्यातून निवडून ते मग ते असामान्य झालेलं असतं मे बी. पण जसं तू फॅन्ड्री बघितलंस तर नानी आहे, नानीला काही स्वतःचा असा आवाजच नव्हता ग, स्वतःचं असं म्हणणंच नव्हतं. तर नानी आपल्या आजूबाजूला आपल्याला सतत दिसते किंवा चंद्राक्का आपल्याला सतत इथे तिथे दिसते, फक्त आपण नव्याने बघत नाही त्यांच्याकडे आणि मग ते राहून जातं. तर माझा प्रयत्न तोच असतो की ते जे काही अशाच सामान्य गोष्टी आहेत त्या आपल्या वाट्याला येतात आणि त्या प्रयत्न करायचा की ते असामान्यपर्यंत कसं पोहोच. क्या बात. सो ताई आज ना तुझी सगळी गोष्ट, लहानपणापासूनची गोष्ट मला जाणून घ्यायची आहे. सो काही वर्ष मागे जाऊन विचारायला आवडेल, कसं होतं छायाताईचं बालपण? बालपण खरंच असं मस्त होतं. एक तर मी हाऊसिंग बोर्डमध्ये
राहत होते, तिथेच लहानाची मोठी झाले. आणि एक ना चाळ किंवा हाऊसिंग बोर्ड असल्यावर ना खूप माणसं ना एकमेकांशी घट्ट जोडली गेलेली असतात. आणि आमच्या इथे तर माझे बाबा मिलमध्ये काम करायचे आणि आमच्या कॉलनीत पण बरेच असे कोकणातली माणसं आणि मिलमध्ये काम करणारी. तर ना असं एकमेकांना एवढी अटॅच होती की माझ्या घरासमोर मी खोकले ना तरी समोरच्या बिल्डिंगमधून विचारायचे की अरे काय बरं नाही आहे का, एवढी अटॅचमेंट होती. आणि मध्ये असं मोठं ग्राउंड असल्यामुळे मग एकत्र, आता तुम्ही हे खेळ खेळलायत की नाही माहिती नाही, पण आम्ही लगोरी खेळायचो, आम्ही साखळी साखळी खेळायचो. मी लहानपणी ना मी अशी ना खूप टॉमबॉयश होती, खूपच. म्हणजे मला असं बोललं ही चुकून आली आहे मुलीच्या जन्माला असं बोललं जायचं. मलाही वाटायचं की तर ना मग माझे आवडते खेळ कोणते होते तर पतंग उडवणे, गोट्या खेळणे. तर मी असं तेव्हा डालड्याचा डबा यायचा, तर त्या डालड्याच्या डब्यात ना गोट्या अशा भरलेल्या असायच्या आणि मी ते घेऊनच फिरायचे की सगळी दुपारी मुलं झोपली ना तरी पण मला नाही ना, मला खेळायचंय. तर कुणाच्याही खिडकीच्या बाहेर जाऊन तो डबा असा हलवायचा की म्हणजे चलो खेळायला चला असं. तर असं हे सगळं मस्त एन्जॉय केलंय. तसं हाऊसिंग बोर्डमध्ये लहानपण गेलं. माझी शाळा जवळच होती, मुलींचे समर्थ विद्यालय असं. तर कलिनाजवळच. हो हो हो. तर शाळेत पण ना आमच्या प्रत्येक महिना अखेरी असा स्पर्धा व्हायच्या. मग त्या अशा कोणत्याही की बाबा एक सोलो डान्सच आहे, मग एक ॲड करून दाखवायची आहे किंवा काही असं. आणि मी प्रत्येक महिना अखेरी त्या स्पर्धेत भाग घ्यायचे. तर त्यावेळी ना असं ती एक चुकलं तर चुकलं पण करत राहायचं असं एक होतं. तर मग एक तिथून सुरुवात झाली आणि शाळेत मी कबड्डी खेळायचे. कबड्डीच्या म्हणजे नॅशनल लेवल पर्यंत खेळली, मी स्टेट लेवल खेळले. हो 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 हो. आणि कबड्डी म्हणजे जीव की प्राण. म्हटलं ना की खूप वेळ अभ्यासाकडे जरा कमी होता कल, पण कबड्डीकडे जास्त, त्यामुळे जास्त वेळ ग्राउंडवर असायचे. लाल मातीशी, म्हणजे एक कोकणातली लाल माती मुंबई तिथे. तर तिथे कबड्डी म्हणजे कायम माझे गुडघे फुटलेले असायचे ग. आणि मला ते असं भारी वाटायचं की हां आज लागलंय म्हणजे आज खेळायची मजा घेतली आपण. तर मग काय ते मग शाळेत असतानाच मी उपनगरच्या टीममध्ये सिलेक्ट झाले. त्याच्यानंतर मग मी पार्ला कॉलेजमध्ये होते, आताचं साठे कॉलेज. मग त्या टीममधून खेळायचे. मग स्टेट लेवलला खेळायला लागले. आणि असं पण इथे कुठेच म्हणजे अभिनयात हे नव्हतंच. म्हणजे शाळेत मी कॉलेजमधून कधीच एकांकिका केली नाहीये किंवा काही नाही, हे अगदी नंतर आलंय. अगदी. पण मला खूप जुनं तुझं एक आर्टिकल वाचलं, त्याच्यामध्ये तू असं म्हणाली होतीस की तू दिसतेस कणखर पण तू कुठल्याही मुवमेंटला इमोशनल होऊ शकतेस. सो ह्या ज्या भूमिका तू साकारल्या आहेत, या भूमिका कुठेतरी तुला कणखर करत गेल्या का गं? म्हणजे मी वाचलं तर माझं असं होतं की बापरे ही किती स्ट्रॉंग आणि कणखर, म्हणजे असं होतं ना की पर्सनॅलिटी बघून आपण गेस करतो साधारण माणूस कसा असेल. पण ते जेव्हा मी वाचलं त्यात होतं की तू म्हणाली होतीस तिकडे की कुठल्याही लेवलला तू कधीही इमोशनल होऊ शकतेस, छोट्यातली छोटी गोष्टही तुला इमोशनल करू शकते. इज दॅट ट्रू? अगदी अगदी. हां, म्हणजे ना ते ठरवून गोष्टी होत नाही, पण बरेच वेळा असं की तू काहीतरी बोलतेस ते कुठेतरी आहे ना आपण स्वतःशी कनेक्ट करतो आणि पटकन डोळे भरून येणं हे होतं. पण तेच आहे की जसं तू आता बोललीस ना की बरेच वेळा माझ्या ना भूमिका माझ्या वाट्याला अशा आल्या आहेत ना की त्या मला शिकवून जातात की अरे यार छाया, तू कसल्या फालतू गोष्टीचा विचार करते, कशाला मनाला लावून घेतेस, किंवा कशाला, फक्त आपल्यात असतं ते की आपण जर ठरवलं ना तर सगळं शक्य आहे. हे माझ्या भूमिकांनी मला दिलंय, मला त्या कणखर करतात. अगं जेव्हा मी अशी हरून जाते ना, तेव्हा खरंच आहे हरून जाते ना, तेव्हा माझ्या वाट्याला येतं यार चंद्राका एकटी भिडली ग, तिने नाही समाजाचा विचार केला. आपण किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतो. म्हणजे साधं आता आपण बोलतोय ना तर कितपत व्यक्त व्हायचंय आणि नाही व्हायचंय ह्याचा आपलं ना डोक्यात चालू असतं. पण मग ह्या काही अशा भूमिका आहेत ना त्या शिकवून जातात खूप. ही कबड्डी प्लेअर म्हणजे एक कबड्डी प्लेअर, एक शाळेमध्ये एकदम एव्हरेज अभ्यास करणारी मुलगी अचानक अभिनयाकडे जाते आणि म्हणजे ती 2008 पासून जी बॅटिंग करायला सुरुवात करते ती अजूनपर्यंत तिची सुंदर पद्धतीने सुरू आहे. ही वाट नेमकी कशी बदलली गेली तुझी? ह्याची पण एक खरं वेगळीच गोष्ट आहे. 2001 मध्ये खरं
माझ्या आयुष्यात खूपच अशा गोष्टी घडत गेल्या की एकाच वर्षी माझे बाबा गेले आणि मग भाऊ गेला, ज्यांच्याशी मी खूपच अशी कनेक्ट होते. तर मला ना ते गेल्यावर काही सुचत नव्हतं की काय करायचं आहे. मुळात त्याच्या आधी काही केलंच नव्हतं आयुष्यात. पण मला ना त्यातून बाहेर पडायचं होतं, कारण ना मी असं खूप असं स्वतःलाच असं ना एक हे करून घेतलं होतं की नाही, जगाशी संबंध नाही. पण नंतर माझ्या लक्षात आलं की यार नाही, आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे. आणि माहीत नाही, हे फिल्मी वाटेल अगं, खूपच फिल्मी वाटेल की मी पेपरमध्ये ॲड बघितली की वामन केंद्रेंचं अभिनयाचं वर्कशॉप आहे. तर मला असं झालं की अरे शाळेत करायचं मी काम, आणि मला ना घरातून बाहेर पडायचं होतं आणि नवीन लोकांमध्ये जायचं होतं ज्यांना अजिबात माहीत नाही आहे की हिच्यावर काय झालं आहे. तर मी म्हटलं हे वर्कशॉप जॉईन करते, मी घरातून बाहेर पडते. आणि मी ते वर्कशॉप केलं आणि मी तिथे रमले. अगं बरं, मी जॉईन करताना असा विचार केला नव्हता की पुढे जाऊन मला अभिनयात करिअर करायचं वगैरे, काही नाही. पण मी ते रमले, मला ते इतकं आवडायला लागलं ना. ते 15 दिवसाचं वर्कशॉप होतं. नवीन नवीन माणसं भेटली, वेगवेगळ्या वयोगटातली, वेगवेगळ्या स्वभावाची. सो तिथे मी म्हणजे असं ते आवडायला लागलं आणि कुठेतरी तिथून सुरुवात झाली की येस यार, हे आवडतंय, यात करायला हरकत नाही. पण ते वर्कशॉप संपलं. आपण त्याच्यानंतर काही अगं दिवस भेटतो सगळ्यांना, ये यार खूप मिस करते, कुछ तो करते यार आपण, कुछ तो करते. आणि मग ते संपतं 10-15 दिवसानंतर. आणि त्याच्यानंतर कट्टू म्हणजे मध्ये काही प्रयत्न केले, पण काय प्रयत्न करायचे असतात ना, तेही मला खरं तर तेव्हा माहित नव्हतं की नक्की कुणाला भेटायचंय, मग फोटो द्यायचे म्हणजे नक्की काय, म्हणजे कुठे फोटो काढायचे, हे असं काही म्हणजे काही माहीत नव्हतं. म्हणजे वर्कशॉप केलं आणि मग माझं पहिलं काम, याच्यात 6 वर्षाचा काळ गेला आहे. म्हणजे पहिलं नाटक मी 2006 मध्ये केलं. आणि म्हणजे मी यासाठी कायम ऋणी राहीन सरांची की वामन केंद्रेंनीच मला पहिला ब्रेक दिला. आणि झुलवा नाटक हो. आणि त्या नाटकाची म्हणजे मी रिहर्सलच 3.5-4 महिने अशी केली होती. तर माझ्यासाठी आहे ना, म्हणजे मी नेहमी बोलते की मला यार NSD करता नाही आलं, मला FTIला नाही जाता आलं, कारण असं काहीतरी असतं हेही मला तेव्हा माहीत नव्हतं. सो मी आहे ना ती रिहर्सलची प्रोसेस आहे ना, मी एक असं अच्छा आपण इथेच शिकलोय, NSD मध्ये काय शिकवलं जातं, कारण सर तिथून पासआउट आहेत. सो माझ्यासाठी आहे ना तो रिहर्सलचा काळ म्हणजे मी असं होतं की काय घेऊ आणि काय नको, काय इथून शिकू. आणि तिथून ती सुरुवात झाली अगं की वेगळं काहीतरी करायचं आहे ना, हे सरांमुळे तिथून सुरुवात झाली की वेगळा विषय, वेगळी भूमिका, आणि भूमिकेसाठी एक आतून बाहेरून आपल्याला बदलावं लागतं की तेवढं सोपं नाही आहे की फक्तच पाठांतर केलं आणि उभं राहिलं. म्हणजे आज जे तू बघतेस ना, म्हणजे प्रत्येक ह्याच्यात मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते. तुला खरं नाही वाटणार, झुलवाच्या वेळी मला स्टेजवर 2 पायांवर उभं राहायचंय तेही जमत नव्हतं. म्हणजे एक मग 1.5 पायावर असं आणि असं सगळं व्हायचं. सो तिथे जे मी शिकले ना, त्याचाच हा माज म्हणा किंवा जो कॉन्फिडन्स आहे ना, कॉन्फिडन्स म्हणूया आपण. येस येस, तर ते तिथून आलेलं आहे सगळं. क्या बात. पण आत्ता ना सोशल मीडियामुळे सगळं आपल्याला कळत असतं, कोणता कलाकार काय करतोय, कोणी काय फोटोशूट केलं किंवा काय काम करतंय. पण जेव्हा तू सुरुवात केलीस, लाईक यू सेड की फोटो कोणाला द्यायचे किंवा फोटो कसे काढायचे, इथून सुरुवात होती. तर या सगळ्यात ना कोणतरी एक व्यक्ती लागते जी आपल्याला वाट दाखवते किंवा काय करायचंय आणि काय करायचं नाहीये हे पण कुठेतरी सांगत असते. ती व्यक्ती कोण ठरली तुला गायडन्स देणारी? प्रत्येक वेळी ना ग आपल्याला अनुभवच काही गोष्टी शिकवत जातात. तर मला असे खूप अनुभव माझ्या वाट्याला आहेत आणि त्या त्या टप्प्याला ना वेगवेगळी माणसं आयुष्यात येत गेली आणि त्यांच्याकडूनच चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी शिकत गेले. म्हणजे मी एकच असं माणूस नाही, पण असं प्रत्येक वेळी वेगवेगळी. मग अगदी घरातून समजा घरी आहे तर मग घरातून आधी या क्षेत्रात आल्यावर घरातून तसा सपोर्ट नव्हता, मग आपलं स्ट्रगल तिथून सुरू होतं की म्हणजे अर्ध स्ट्रगल म्हणजे अर्धी एनर्जी तर तिथेच जाते. तर तिथूनच एक ना आपल्यात येतं की यार लढाई खूप मोठी आहे. तर एक तर तिथून बाहेर पडल्यावर मग जसं वर्कशॉपमध्ये सर भेटले, मग त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकले. मग पहिलं नाटक होतं झुलवा, तिथले सहकलाकार
मग तिथून बरंच शिकायला मिळालं. आणि मग हळूहळू ना जसं मग शशांक शेंडे, मग त्यांच्यावर काम करताना त्यांचे एक वेगळे अनुभव, मग किशोर कदम आहेत, देन मग नागराज वाटायला आला, मग रवी जाधव आला, आणि मग अशी बरीच, म्हणजे आता ही तर मोठी नावं आहेत दर्शना, पण बरेच वेळा ना एकेका सीनसाठी एक नवीन मुलगा येतो ना, तो पण बरंच काही शिकवून जातो, की मग तेव्हा असं वाटतं यार हे तर मला येतच नाहीये, मी याच्यावर काम करायला पाहिजे. सो अनुभव मला एक एक गोष्टी शिकवत गेला. किती मस्त. पण हे ना मिल वर्कर होते बाबा, आणि एकदम सर्वसामान्य घरातले आपण सगळे. अशा वेळी स्वप्न पण कुठेतरी ना त्यावेळेला आपण विचार करतो की इतकी मोठी स्वप्न आपण पाहूयात का, किंवा एक लिमिटेड असतं आपलं जग. लाईक यू सेड की फॅमिली सपोर्ट पण तो मॅक्झिमम स्ट्रगल असतो. तेव्हा घरी काय परिस्थिती होती जेव्हा तू हा निर्णय घेतलास की तुला अभिनय करायचा आहे किंवा तुला या क्षेत्रात ॲटलिस्ट यू आर ट्राईंग, तेव्हा काय होतं? खरं तर मी सुरुवात केली ना तेव्हा बाबा नव्हतेच, पण माझे बाबा होते ना, माझे बाबा कमाल माणूस होते. त्यांच्यात ना ते एक होतं, म्हणजे त्यांचा माझ्यावर एवढा जीव होता ना, त्यांनी मला कधी मुलगी म्हणून नाही बघितलं, म्हणजे यो माझा मुलगा असंच मला ट्रीट केलं. म्हणजे मी तेव्हा कबड्डी खेळायचे. हो हो हो, मी अजूनही घरी मालवणीच बोलते. ओके. म्हणजे आमच्या इथे पण, आता मुंबईत पण, आणि गावी तर काय. हां, तर ना मी तेव्हा कबड्डी खेळायचे ना, आणि बाबांना एवढी आवड होती, तर माझे बाबा माझ्या प्रत्येक मॅचला यायचे, आणि बाबांना भारी वाटायचं मी कबड्डी खेळते म्हणून ना, थोडं चढवून सांगायचे बाबा. आता साधी मॅच झाली ना, माझे बाबा काय सांगायचे माहिती, आमचा चायगा कबड्डी खेळला, हां, इंडिया पाकिस्तान मॅच खेळला, आणि तेव्हा मला असायचं बाबा इंडिया पाकिस्तान नाही होत कबड्डी. पण ना त्यांना ना ते असं भारी वाटायचं की मग चढवून आपल्या मुलीच्या गोष्टी सांगायच्या. सो बाबांकडून ना ते एक, म्हणजे आधीपासून मला असं नव्हतं की मुलगी म्हणून तू हे नको करू ते नको करू, असं कधी आलं नाही. हां, आई थोडी ना जुन्या विचारांची म्हणता नाही येणार, पण माझी आई कधी घराच्या बाहेरच पडली नव्हती, बाहेरचं जगच तिने बघितलं नव्हतं. सो तिला मला ना असं ह्या सगळ्या गोष्टी समजवाव्या लागल्या. पण माझ्या आईने ना त्या सगळ्या गोष्टी हळूहळू ती बदलत गेली स्वतःला, आणि नंतर मग ती पूर्ण माझ्या बरोबर होती. कसलं भारी. पहिलं फोटोशूट कधी केलंस तू? पहिलं फोटोशूट कसं होतं ते? ऍक्च्युली किती स्ट्रेसफुल होतं, किंवा प्रोफाईल मध्ये उभं राहणं हे साधारण बेसिकच असतं फोटोशूट मध्ये, सो ते कसं होतं? मी जेव्हा काम सुरू केलं ना तेव्हा असं खूपच असं होतं की अरे फोटोशूट म्हणजे काम नंतर तुमचे फोटोशूट, आणि कायच्या काय अगं सांगायचे म्हणजे त्या फोटोशूटचं ना, मग असं वाटायचं अरे यार हे तर शक्यच नाहीये. मग तो मला वाटतं सगळ्यांचा तो स्ट्रगलच असतो एक, की सगळं कमी पैशात आपण शोधून काढायचं. तर मला आठवतं पहिलं फोटोशूट ना संजय पेठे यांच्याकडून मी केलं होतं. तर मला ना ते असं जमायचंच नाही की अरे हे असं उभं राहायचंय, हे छान दिसायचं. अजूनही नाही जमत हा मला. मी इतर वेळी असते व्यवस्थित कॅमेरासमोर, पण फोटोशूटला वगैरे मी कम्फर्टेबल नसते. तर मी ते पहिलं शूट त्यांच्याकडे गेलं होतं. पण खरं सांगते फोटो छान आले होते, पण मला ते फोटो बघून एकही काम मिळालं नाही, एकही काम मिळालं नाही. आणि नंतर मग आता तर असं आहे ना की नाही यार मेकअप नहीं चाहिए, बस आप जो नॉर्मल जैसे दिखते हो वैसे आ जाओ. पण हे माझं असं पहिलं शूट. मला हे फार आवडलं. फोटोशूटवरनं एकही काम नाही मिळालं. नाही, खरंच नाही मिळालं, खरंच नाही. पण असं म्हणतात ना की तुमचं कामच तुम्हाला काम मिळवून देतं, तर यावर तू किती बिलीव्ह करतेस की माझं कामच मला काम मिळवून देत आलंय? येस, मला वाटतं माझ्या बाबतीतही तेच घडलंय की, आणि तसंच असावं. काम बघून काम मिळणं ना हे सगळ्यात ग्रेट आहे. आता तू फोटोशूटचं जसं बोलते ना की फोटोशूट माझं ते होतं ना की त्यावेळी मे बी माझंही डोक्यात वेगळ्या गोष्टी होत्या की अरे फोटोशूटमध्ये आपण छानच दिसलं पाहिजे. अरे पण इतकं पण नाही ना छान दिसलं पाहिजे की हा कुणाचा फोटो आहे असं नाही ना झालं पाहिजे. मग मला कळलं की अरे नाही यार, की हां फक्तच फोटोशूट बघून मग आज सगळ्याच मुली छान दिसतात. हां हां. तर काम तुम्हाला म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे ना, तुम्हाला काम येणं. बरोबर आहे.
बाकी सगळ्या गोष्टींवर काम होतं. आता बरं आहे की छान दिसायचं आहे, मग मेकअप करायचा आहे आणि छान कॉस्ट्युम वगैरे, पण हे सगळं करून जर बेसिक जे आहे तेच नाही आलं तर मग सगळं संपलंच ना तिथे. किती भारी आहे. बरं, पण झुलवा तर मिळालं, सुरुवात झाली, म्हणजे अभिनयाचं वर्कशॉप झाल्यानंतर एक 6 वर्षांनंतर साधारण झुलवा तुझ्या वाट्याला आलं. त्याच्यानंतर सुरू झाला हा प्रवास. पण ना सुरुवातीचे दिवस जे असतात जिथे आपण चाचपडत असतो, काय करावं किंवा कशा प्रकारचं काम करावं किंवा कशा प्रकारची स्क्रिप्ट आपल्याकडे येईल आपल्याला काहीच अंदाजा नसतो. सुरुवातीचे या इंडस्ट्रीतले दिवस तुझे कसे होते? सुरुवातीचे इंडस्ट्रीतले दिवस मी म्हटलं ना की सुरुवातच असं आहे की वर्कशॉप केलं आणि 6 वर्ष गेली पहिलं काम मिळायला. आणि त्याच्यानंतरही ना मला आठवतंय, हां, जिथेही कामाला जायचे ना तर ते एक असतं ना, एक तर असं काही वेगळं नव्हतं माझ्या दिसण्यात की अरे खूप सुंदर आहे, अरे असं काही नव्हतं. सो कुठेही गेल्यावर आधी पहिलं असतं ना की अरे हां कास्टिंग था, लेकिन वो तो ते झालंय कास्टिंग, एक असिस्टंट पाहिजे होती, तर तू असिस्टंट म्हणून काम करशील का? हे बरेच वेळा घडलंय, बरेच. म्हणजे मी कॅमेरा फर्स्ट जो कॅमेरासमोर आली ना ती अशीच आली की दूरदर्शनला एक शॉर्ट फिल्म होणार होती, तर कुणीतरी मला असं सांगितलं की अरे तू जाऊन तिथे भेट. मी गेले, भेटले, तर मग ते ठरल्याप्रमाणे त्यांचं असं झालं की अरे यार झालंच तर तुझं काम, पण आमचं कास्टिंग झालं आहे, पण मग एक काम कर ना, मला एक असिस्टंट हवी आहे. तर असं मनात म्हटलं अरे यार मी तर म्हणजे काम बघायला आलो, तुम्ही डायरेक्ट असिस्टंट. पण मला मग पुन्हा कुणीतरी सांगितलं, कारण ना तो काळ असा होता ना स्वतःला काहीच अनुभव नाही, त्यामुळे मग जी त्यावेळी जी 2-3 माणसं संपर्कात असायची ना ते जे सांगायचं ते आपण ऐकतो. बरोबर आहे. मग त्यांनी मला सांगितलं की अरे नाही छाया तू जॉईन तर हो, तुझ्या ओळखी होतील, मग ओळखीतून आणखीन कामं मिळतील. तर मी म्हटलं ओके, मग मी जॉईन झाले अगं तिथे. पण असिस्टंट म्हणजे ना तेव्हाचं वेगळं होतं. त्यांना 3rd असिस्टंट 4th असिस्टंट यासाठी हवी असायची ना की फक्त जर तिला बोलावून आण, तिचे कपडे बघ, हेच करण्यासाठी हवी असायची. पण मला म्हटलं की चला काहीच नाही ना, तर कुठून तर सुरुवात करूया. आणि मी गेले तिथे, बारामतीला ते शूटिंग होतं. पण म्हटलं ना की जे तुमच्या वाट्याचं आहे ना ते येतच कसंही. सो माझ्या बाबतीत तसंच झालं. मी तिथे गेले, शूटिंग सुरू झालं आणि बरोबर ज्या कॅरेक्टरसाठी मी गेले होते भेटायला, तर त्या ॲक्ट्रेसचं उद्या शूट आहे आणि आदल्या दिवशी संध्याकाळी असं कळलं की त्या येत नाही आहेत. आणि मग असं झालं, म्हणजे नाईलाज म्हणून मग ते असतं ना, अच्छा येत नाही, ए छाया तू करशील ना गं, असं करून मला त्याच रोलसाठी तिथे उभं केलं. तो मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला. कसं होतं ते कॅमेरा फेस करणं? थरथरत होतीस का काय? हां, मला असं, मी त्यावेळी तो कॅमेरा बघितलाच नव्हता. हां, इथे बसायचंय, असं बसायचंय, असं करून ते मी केलं होतं. अरुण नलावडे माझ्याबरोबर होते, नंदू माधव होते, शरण बिराजदार म्हणून डिरेक्टर होते त्याचे. तर तो माझा पहिला अनुभव होता आणि खूप असं छान वाटलं होतं. क्या बात. पण कॅमेरा आणि आरसा या 2 गोष्टी अशा असतात ना ज्या कधी खोटं बोलत नाहीत. म्हणजे आपली कोणी कितीही तारीफ केली, या 2 गोष्टी आपल्याला रियालिटी दाखवतात. म्हणजे आता आपण कॅमेऱ्याबद्दल बोलूया, तो तर दाखवतो. सुरुवात झाली जेव्हा कामाला, आपण कॅमेरासमोर आलो, त्याच्यानंतर आपलं असं कुठेतरी असतं ना, लाईक आपण बोललो प्रेझेंटेबल दिसायला हवं, स्वतःमध्ये कधी आपण काही बदल करूयात किंवा करायला पाहिजेत, असं कधी विचार आला होता? काही बदल केलेत तू या इंडस्ट्रीमध्ये सुरुवात झाल्यापासून? म्हणजे तू दिसण्याबद्दल बोलते? दिसणं आणि काम, 2 काम. हां, खरं ना, मी म्हटलं ना, मी एक तर कोकणातली, त्याच्यात मग असं काही फॅमिली बॅकग्राऊंड ह्या क्षेत्रातलं काहीच नाही. त्यामुळे जेव्हा सुरुवात केली, मी जसं वर्कशॉप केलं ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे एवढं सोपं नाही आहे की फक्तच तुम्ही छान दिसलात, फक्तच तुम्ही 4 फोटो काढले म्हणजे तुम्ही या क्षेत्रात आता पाय रोवले असं नाही होत. तर माझ्यासाठी तर असं होतं ना, माझी भाषा, म्हणजे तेव्हा की मला सधन न आणि नतला फरक नव्हता. हां, आणि तोपर्यंत कुणी तो मला लक्षात आणूनही दिला नव्हता. खरं न आणि न ने काही समोरच्याला अजिबात काही कळत नाही असं होत नाही. पण ते होतं ना, अरे अशी अक्षर आहेत की ती येतातच, प्रत्येक वाक्यामध्ये येतात. तर मग मला लक्षात आलं की अरे भाषेवर काम केलं पाहिजे, वाचन असायला पाहिजे, खूप मेहनत
असायला हवी, तुम्ही इतरांचं पण काम बघितलं पाहिजे. तर ह्या गोष्टींना ना सुरुवात झाली की जे त्याआधी मी लक्षच दिलं नव्हतं. इन्स्पिरेशन होते तुझे या बाबतीत कोणी? कोणाला बघायचीस तू? खरं तर ना त्यावेळी नाही, पण ना आता आता ना असं होतंय की अरे यार याच्यासारखं काम करायचंय, याच्यासारखे विचार पण असायला पाहिजेत. आणि ते विचार फक्तच कॉपी नाही करू शकत, ते आतूनच म्हणजे आतूनच ते आलं पाहिजे. सो आता असं होतंय की मनोज वाजपेयी खूप जवळचे आणि मला कमाल त्यांचं काम खूपच आवडतं. सो यांच्यासारखं काम करता आलं पाहिजे. देन मराठीतलं आहेत शशांक शेंडे म्हणा, किशोर कदम किंवा नवीन काही मुलं आहेत अगं की त्यांच्याबरोबर का डिरेक्टर की त्यांच्याबरोबर काम करताना कळतं अरे मी इतकी वर्ष आहे ना, मला हे कळलंच नव्हतं की कॅमेरासमोर असंही आपल्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि मला वाटतं शिकण्यासाठी तुम्हाला फक्तच काही मोठी नावं घेतली आणि त्यांच्याचकडे शिकायला पाहिजे नाही. मी बोलते ना, मला उलट नवीन मुलांबरोबर काम करते तेव्हा मला जास्त शिकायला मिळतं. तू म्हणाली होतीस मला हे एका इंटरव्ह्यू. आणि खरंच आहे. म्हणजे आता नवीन मुलांमध्ये आता समज विराट मडके आहे, मी आता ओंकार बरोबर काम केलं, ओंकार भोजने बरोबर, अशी खूप आहेत. हा खरं असं इंटरव्ह्यू झालं, ताई माझं नाव नाही घेतलं असं, पण एवढ्या मुलांबरोबर आणि प्रत्येकाबरोबर मला ना खूप काही शिकायला मिळतं. की जसं ओंकारचं मी बघितलं होतं ना की तो त्याच्या कॅरेक्टरबद्दल म्हणजे इतका एकटाच, माझाही तसाच स्वभाव आहे की मी सेटवर बाबा एका बाजूला मी आणि माझं काम, पण जेव्हा मी त्याला बघितलं ना तर असं झालं यार हे कुठेतरी माझ्याकडून आता मी विसरत चालले होते का. मला पुन्हा असं झालं की यार नाही नाही एवढं स्वतःवर काम करता आलं पाहिजे. तर असं बरंच आहे की प्रत्येकाकडून एक काहीतरी वेगवेगळी गोष्ट शिकत राहणं हे आवडतं. कधीतरी ते जमतं, कधीतरी फसून जाते, पण ठीक आहे. क्या बात. पण मराठी सिनेसृष्टीतला एक तो चित्रपटांचा प्रवास असतो ना, तो सुरू झालाय माझा आता आणि आपण करतोय छान काम. सिनेमांना पुरस्कार मिळालेत तुझ्या. चित्रपटसृष्टीची ही वाट जेव्हा सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त स्ट्रगल तुझा कशासाठी झालाय किंवा ते सुरुवातीचे दिवस कसे होते? कसा हा प्रवास नेमका सुरू झालाय? सुरुवातीचा प्रवास म्हणजे तेच आहे ग की तेव्हा फक्त मला काम हवं होतं. तेव्हा असं माझा काही चॉईस नव्हता. मी अगदी आता तू बघशील ना तर मी पण आठवते तेव्हा एक एक सीन केलाय. हां. हो 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 अगदीच. म्हणजे आपल्या पाठी असं कुणी नव्हतं की अरे चल तुला देतो रोल आणि हा नाही. त्यामुळे एक एक सीनने सुरुवात केली आहे. एक सीन म्हणजे मला वाटतं त्याच्या आधी कुठेतरी मी पासिंग बिसिंग पण दिलं असेल. हां हां. कारण तेव्हा कसं आहे ना की कोणीही एक त्या ह्या क्षेत्रातला भेटला की अरे मैं यहाँ पर आपको देता हूँ ना काम, तर तेव्हा आहे ना कुणीही भेटलं तरी असं वाटायचं अरे हा यार हाच आहे, हीच ती पुढची वाट आहे असं. मग तिकडे एकदा दोनदा असंही घडलंय की तिथे बोलवलं आणि नंतर लक्षात आलं की अरे यार म्हणजे काहीच नाही आहे, यांनी आपल्याला फक्तच ज्युनियर आर्टिस्ट म्हणून बोलवलंय. असंही घडलंय आणि मी गेले. फक्त ना मला आधीपासून ना एक आहे माझ्यात की मला ना नाही बोलायची हिंमत आहे माझ्यात. नाही बोलण्याची ताकद आहे की तिथे जाऊन हे मला नाही करायचंय. हे माझ्यात कुठून तरी ते माझ्या भावाकडून माझ्या वडिलांकडून की काय आलंय ना. आणि मला वाटतं ना ही सगळ्यात मोठी ताकद असते. बरोबर आहे की तुम्हाला नाही बोलता आलं पाहिजे. नाही त्याच्या काम समोर येतं ते ओघावत आपलं असं होतं की चल ना करू, काय होणार आहे, कदाचित यातनं काहीतरी दुसरं चांगलं होईल, बट ते नाही म्हणणं फार गरजेचं आहे. अगदी अगदी अगदी. एक कामातून काम घडत जातं, मिळत जातं, पण जिथे तुम्हाला गोष्टी पटत नाही आहेत ना तिथे तुम्हाला नाही बोलता आलं पाहिजे. तर ते मी कटाक्षाने पाळत आले. ऑडिशन्स असतात सुरुवातीपासून. झुलवा तर आलं झालंय आपलं, आपल्या चित्रपटाचा प्रवास पण सुरू झाला. ऑडिशन ही आपल्याकडे अशी फार राबवली जाणारी संकल्पना आहे की ऑडिशन पाठवा किंवा ऑडिशनला या, म्हणजे द्यावंच लागतं. तुझे ऑडिशनचे दिवस कसे होते? त्याच्यामध्ये किती मेहनत, किती धावपळ, किती प्रवास झालाय? खरं ह्या बाबतीत आहे ना म्हणजे माझा एक वेगळाच अनुभव आहे की मला नाही जास्त मी नाही दिले आहेत ऑडिशन. वा. हां म्हणजे अगदी महत्त्वाचे सिनेमे म्हणजे नाहीच. मी पहिला सिनेमा म्हणजे तसा पहिला केला ज्यात माझा बऱ्यापैकी रोल होता बाई माणूस नावाचा. अरुण नलावडेंनी डिरेक्ट केला होता. तर तेव्हा पण ना मला असं झालं होतं ऑडिशन नाही. मी एकतर ते मी म्हटलं ना की आपलं काम कोणतंच काम आहे ना दर्शना वाया नाही जात, नाहीच जात.
म्हणजे मी आता तुमच्या ऑफिसमध्ये पण आले आणि जर हे कॅन्सल झालं असतं आणि मी गेले असते, माझा दिवस वाया गेला नसता, मी इथून काही ना काही घेऊन गेले असते. तसं आहे ना, मी ते जे म्हटलं ना फाट्याचं पाणी, दूरदर्शनची शॉर्ट फिल्म केली, तिथे अरुण दादा ओळखीचा झाला. आणि त्याच्यानंतर मग कधीतरी अरुण दादा फिल्म डिरेक्ट करतोय, बाई माणूस, त्याने बोलवलं आणि आमची मीटिंग झाली. आणि नंतर जेव्हा मला रीडिंग नंतर कळलं की हा रोल तू करतेस, मी तर ह्याच्यात गेले होते की कुठेही उभं करा मला, एखादं वाक्य असलं तरी मला ह्या सिनेमाचा भाग व्हायचा आहे. आणि माझ्या वाट्याला चिंधी नावाचं कॅरेक्टर आलं होतं. तर ते मला असं झालं, मला आजही प्रश्न आहे की अरुण दादाने काय बघून माझ्यावर एवढा विश्वास टाकला होता की आयत्यावेळी मी नाहीच मला जमलं असतं तर, पण त्याने विश्वास टाकला आणि मी उभी राहिले आणि ते एक वाट्याला आलं काम. आणि त्याच्यानंतरही जसं नागराज, तर मला गडकरीच्या बाहेर कट्ट्यावर आम्ही भेटलो होतो आणि तिथे उभ्या उभ्या त्याने मला ऐकवलं होतं, फॅन्ड्री, हे असं असं आहे, तसं तसं आहे, तुला आवडेल का करायला. मला असं झालं की तुला चालणार आहे का, कारण ना त्यावेळी मी एका फिल्मसाठी खूप वजन वाढवलं होतं आणि माझ्या डोक्यात तेच होतं की अरे मी तर एवढी जाडी आहे, मी तर. ती बोलले नाही तुम्हाला चालेल का. तेव्हा जरा तुम्हाला पासून सुरुवात होती, आता असं आमचं झालंय तू. तर त्याने त्या कट्ट्यावर मला ऐकवलं होतं. त्यामुळे तिथेही काही ऑडिशन नव्हती किंवा न्यूडलाही ऑडिशन नव्हती. आता आहे ना थोडंसं, आता बोलतात कंपल्सरी ऑडिशन लागते वगैरे, पण ना मला ऑडिशन नाही देता येत ग, माहीत नाही, मला नाही जमत. सो आता पण ना माझं थोडंसं आहेच, म्हणजे की ऑडिशनचा फोन आला ना तर मी माहीत नाही सांगते की यार मला नाही जमत ऑडिशन पाठवायला की द्यायला. तुम्ही डायरेक्टर वगैरे तुम्ही भेटा, आपण गप्पा मारू, मग त्याच्यावर काहीतरी सीन वाचू, तसं करू. पण कोणीतरी फोन करणार आणि मग ऑडिशन द्यायला, या कधी कधी काय होतं ना, समोरच्याला पण माहीत नसतं की नक्की काय यांच्याकडून करून घ्यायचंय. सो माझ्या वाट्याला नाही आलंय ते. आणि हिंदीमध्ये नाही, हिंदीमध्ये पण तेच. हिंदीचा प्रवास तुझा कधी सुरू झाला आणि तो कसा होता? हिंदीचा प्रवास, मी पहिलंच आहे ना सिंगम रिटर्न, त्याच प्रवास. म्हणजे माझ्या ना वाट्याला अशी काही माणसं आली आहेत ना, खरंच म्हणजे फॅन्ड्री नंतर मी सिंगम रिटर्न केला आणि त्यावेळी जो फोन आला होता ज्या मुलाने, तृशांत इंगळे नावाचा कास्टिंग डिरेक्टर होता, त्याने फोन केला आणि सांगितलं की ताई असा असा सिनेमा आहे, रोहित शेट्टी डिरेक्टर आहे. तर मी खुश झाले, रोहित शेट्टी आणि हिंदी सिनेमा आहे. मला असं वाटलं की असा मस्त रोल असेल. पण नंतर त्याने सांगितलं की अरे एकच सीन आहे. आणि मला असं झालं ना, एकच सीन. आणि माझं असं होतं की नाही यार, म्हणजे ठीक आहे, पण मी फक्त एक सीन, मला काही इंटरेस्ट नाही करण्यात. तो मुलगा माझ्या एवढा पाठी लागला, दर्शना एवढा पाठी लागला होता की प्लीज ना ताई, कर ना, अरे मस्त आहे हे ते. मी एका पॉईंटला त्याला कंटाळून की बाबा ठीक आहे, मी हा सीन केल्याने तुला आनंद मिळणार आहे, तुला काहीतरी तुझ्या आयुष्यात काही बदल घडणार आहे का. म्हटलं ठीक आहे, करते. अक्षरशः मी सांगते ना की त्याला त्याच्या फोनला कंटाळून अक्षरशः तू केला. म्हटलं चल करते. बरं, तिथे गेल्यावर पण असं झालं, तो सीन दिला त्यांनी, त्याच्यात अगं काहीच लाईन्स नव्हत्या. आणि त्यांनी सांगितलं ये ना ऐसे ऐसे आपको गुस्सा आता है, फिर ये लड़के के साथ ऐसा हुआ, आप इम्प्रोवाइज करो. ओके, इम्प्रोवाइज कर. तो सीन इम्प्रोवाइज केलेला आहे पूर्ण. आणि पण तो सीन आज म्हणजे सगळ्यांचा असा आवडता सीन आहे. सो तिथेही म्हणजे सुरुवात त्या फिल्मने झाली. आणि मग एक काही सिनेमे आले वाट्याला आणि करत गेले. सिनेमांबद्दल बोलतोय आपण तुझ्या, पण न्यूड सारखा गट्सी सिनेमा तू केलास. म्हणजे तशी व्यक्तिरेखा साकारायला जेन्युनली गट्स लागतात. बिकॉज आपण ज्या सोसायटीत राहतो, सोसायटीचं प्रेशर, आपल्याला फॅमिली प्रेशर थोडंसं, किंवा अशाच प्रकारच्या कुठेतरी भूमिका वाटायला येतील, स्टॅम्प बसेल, असे 50 प्रश्न डोक्यामध्ये फिरत असतात. जेव्हा या सिनेमाला तू होकार दिलास, न्यूडला, जो खरंच फार सुंदर चित्रपट आहे तुझा, काय तू स्वतःला सांगितलं होतंस त्या भूमिकेसाठी, काय समजवलं होतंस? आणि कितीही नाही किंवा कितीही सपोर्ट म्हटला तरी फॅमिलीला कन्व्हिन्स करणं हे तर वेगळाच स्ट्रगल आहे. कसं काय होतं नेमकं ते सगळं? खरं तर न्यूडचा किस्सा एक वेगळा आहे, कारण मी त्याचं पोस्टर बघितलं होतं, इफीला त्यांनी ते केलं होतं. त्यावेळी ना मला असं झालं होतं हा सिनेमा झालाय,
तर मला असं झालं अरे यार अशा वेगळ्या सिनेमात मी का नाहीये, कारण ना ते ठरवून नाही पण ना ते ऑटोमॅटिकली असं कुठेतरी येत गेलं होतं मला, अरे काहीतरी वेगळं करायचंय. म्हणलं अरे म्हणजे एक तर सिनेमाचं नाव, त्यात रवी जाधवने डिरेक्ट केली आहे फिल्म, म्हणजे काहीतरी वेगळीच असेल. अरे यार मला माझ्या वाट्याला यायला पाहिजे होता आणि संपलं ते तिथे. पण मग ना काही महिन्याने की दिवसाने ना रवीचा फोन आला की अरे छाया आम्ही अशी एक फिल्म करतोय, तर तुला फिल्ममध्ये काम करायला आवडेल का? तर मी म्हटलं एकतर रवी जाधव, म्हटलं हो, कोणती फिल्म? तर त्यांनी सांगितलं न्यूड नावाची फिल्म आहे. तर मला असं झालं अरे ही फिल्म झाली आहे ना? तर म्हणे नाही अजून शूट व्हायची आहे. तर मी एकदम खुश झाले. आणि ना मी दर्शना ना कधीच ना आधीही आणि आताही मी कधीच ना असं पुढचा विचार करून कामं नाही केली आहेत की अरे हे केल्यावर कसं होईल किंवा किंवा अरे तो काय बोलेल, हे लोक काय बोलतील. नाही, मला जे आवडतं ते मी करते. मग त्याच्यासाठी कधी कधी ते डिसिजन एकदम करेक्ट असतात, कधी काहीतरी चुकून जातं, पण मी माझे निर्णय ठामपणे घेते की हे मला करायचंय, हे मला नाही करायचंय. आणि असं लोक काय बोलतील हा विचार करून जर आपण कामं करायला लागलो किंवा पर्सनल लाईफमध्ये वागायला लागलो ना, तर सगळं कठीण होऊन बसेल. त्याच्यामुळे मी नाही हा विचार कधीच नाही केला. त्यामुळे जे करते ते बिंदास करत जाते. किती निर्णय चुकले तुझे आतापर्यंत? खरं तर निर्णय चुकले ना, ते चुकले पण नाही बोलू शकत, कारण की जे निर्णय ना आपले चुकतात, जे निर्णय आपल्याला त्रास देतात ना, ते जास्त शिकवून जातात. अगं 200% पटलंय मला तुझं हे वाक्य. तो काळ कठीण असतो आपल्यासाठी, की जेव्हा आपल्याला कळतं ना यार हा निर्णय चुकलाय माझा, तो काळ खूप वाईट असतो. बरोबर आहे. पण ना त्यातून निघाल्यानंतर आपल्याला ना असं होतं ना यार, त्यातून जे आपण स्ट्रेंथ मिळते ना, ती मरेपर्यंत आपल्या बरोबर असते. आणि मग जे आपण स्वतःला नव्याने बघतो तर ते खूप भारी असतं. त्यामुळे ना मी तर बोलते ना, चुकीचे वाईट अनुभव कुणाच्या वाट्याला येतच नाहीत असं नाही, प्रत्येकाच्या येतातच आणि ते खूप शिकवून जातात. त्यामुळे मी असे खूप अनुभव घेतलेत अगं. त्यामुळे म्हणजे जे काही चुकीचे निर्णय आहे किंवा चुकीची माणसं आयुष्यात येतात ना, ती मला स्ट्रॉंग करण्यासाठीच येतात. 100% खरं आहे हे. मगासपासून तू सांगतेस की आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर जी माणसं भेटली त्यांनी काही ना काहीतरी शिकवलं, काही ना काहीतरी चांगलं घडलं त्यातनं. पण अशी काही माणसं असतात ना, ती प्रश्न पडतो ही काय आहेत माझ्या आयुष्यात, म्हणजे ते आपल्याला निगेटिव्ह बोलायलाच आली असतात साधारणपणे, असं ते कुठेतरी असतं. जेव्हा अशी निगेटिव्हिटी आयुष्यामध्ये येते, काय समजवत असतेस तू स्वतःला? आणि टोमणे कोणाला चुकले नाही आहेत. मलाही बसतात टोमणे सोशल मीडियावर तर जास्त. असं काही आलंय वाट्याला? लकीली माझ्या वाट्याला नाही आलं अगं. की मला माणसं, मी म्हटलं ना की ह्या बाबतीत मी खूप नशीबवान आहे की म्हणजे इंडस्ट्रीमध्ये पण आणि बाकी पर्सनल लाईफमध्ये ना, माझा मित्रपरिवार म्हणजे माझी ताकद आहे. आणि म्हणजे कायम ते माझ्याबरोबर एवढे आहेत ना की तुला वाटेल ते कर, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, चुकलीस तरी आम्ही आहोत तुझ्याबरोबर. त्याच्यामुळे ना जे काही मी आहे ना त्यांच्या जीवावर आहे की मला माहिती आहे की वाईट होऊन किती वाईट होणार आहे. ऑलरेडी सगळं अनुभवून मी आले. मी मुळात बोलते ना, मी माझी झोळी रिकामी घेऊन आले इंडस्ट्रीत. मी खूप स्वप्न बघून आले नाहीये किंवा अरे मला इतकी माझी प्रॉपर्टी करायची आहे, काही नाही. मी रिकामी झोळी घेऊन आले. त्यामुळे जे काही माझ्या वाट्याला येणार आहे, चांगलं वाईट कामं आणि जे काही पैसा आणि काय ना, ते सगळं माझ्या खात्यात जमा होणार आहे. माझ्या खात्यातून काही कमी नाही होणार आहे. सो मी कशाला विचार करू? उद्याचा विचार नाही करत तू, हे एकंदरीत मला अंदाज आलाय. येस, माझ्या उद्याचा विचार करायला खूप माणसं आहेत. एक नंबर. पण असं कधी झालंय इतक्या वर्षात की काही कामच नाहीये आपल्याकडे? बरेच वेळा, कारण आपण अशा इंडस्ट्रीत 12 महिने कामच करतोय वगैरे असं कधीच नसतं. आणि मी जास्तीत जास्त सिनेमे करते, तर सिनेमांमध्ये तर म्हणजे नाहीच ना, सिरियल एक बाबा चालूच असते.
सिनेमा एक आल्यावर दुसरा कधी येईल याची काही शाश्वती नसते. पण मी असं ना खूप नाही हात अडकून घेतलंय स्वतःला. जेव्हा काम येईल, मला ते आवडेल तेव्हा मी करेन. बरं, मी हेही सांगते की अरे छाया कदम म्हणजे काहीतरी वेगळंच फक्त करणार, आणि असं काही नाहीये. वर्षातनं एक चित्रपट वगैरे? हा, नाही नाही, अजिबात नाही. कारण ना प्रत्येक वेळी ना गरजा वेगवेगळ्या असतात अगं. आणि माझ्या पण मी प्रत्येक वेळी आता ही कोणती गरज महत्त्वाची आहे तर ती आपल्याला पूर्ण करायची आहे. आता मला ना कामात बिझी राहायचंय, तर मग त्यावेळी बिझी राहण्यासाठी मी काम करते. अच्छा, आता आहे ना, आता मला ना थोडं बाबा बँक बॅलन्स कमी होत आहे, तर आता मला पैशाची गरज आहे, तर हे काम, आणि हे खरं आहे की मग तेव्हा आपण ते पैशासाठी काम करायचं. तू केलंयस फक्त चांगले पैसे मिळत आहेत म्हणून का? हो हो हो, का म्हणजे ते का खोटं बोलू, केलंय की, कारण तेही तेवढंच गरजेचं आहे. कारण की कधी कधी होतं मी असे सिनेमे करते ना, त्यात कामाचं समाधान मिळतं, आणि जिथे टॅलेंट आहे ना तिथे ना आपल्याला खूप मुलांचे तिथे पैशाचं समाधान नसतं. पण मग त्यावेळी आहे ना मला ते समाधान कमवायचं असतं, तेव्हा मी ते करते. मग जिथे पैशाचं समाधान मिळते तेही करते. कधी कधी तर फक्त असंही असतं ना की मला इथे काम करून ह्या प्रोजेक्टमध्ये ना माझ्या आजूबाजूला अशी माणसं असणार आहेत, असे कलाकार असणार आहेत, तर तिथून मला खूप शिकायला मिळणार आहे, तर मी त्यासाठीही करते. सो प्रत्येक वेळी ना काहीतरी तिथून मला मिळतंय. मग ते काय मिळतंय कधी कधी तर मला स्वतःला कळत नाही की मी हा प्रोजेक्ट का करते, पण तो करते मी. ओके. हां, पण पैसा ही अशी गोष्ट आपण की सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही. फायनान्शियल स्ट्रगल चुकला नाहीये अनेकांना, तुझ्या बाबतीमध्ये घडलं असं काही? खरं ना मी माझ्या गरजा खूप वाढवून घेतल्याच नाही आहे दर्शना, की अजिबातच नाही. मला म्हणजे हे काही चुकीचं आहे असं पण बोलत नाही, पण मी अरे चला आज कॅफेलाच जाऊन बसूया, अरे चला आज मग काय आता मेडिटेशनला इथेच जाऊया, आणि खूप नाही ह्या गोष्टी स्वतःच्या जवळ येऊ दिल्या नाही आहेत. त्यामुळे असं नाही आहे की अरे बापरे आता पुढचा महिना कसा, असं नाही झालं काहीच नाही, काहीच नाही. मला अजूनही मी काय ते कॅफेमध्ये गेल्यावर कोणती कॉफी मागवायची हे मला नाही कळत. आणि बोलतात ना मी याच्यात खुश आहे, मी खुश आहे की हां म्हणजे माझं काहीच त्याच्यामुळे अडत नाहीये. मला त्याच्यामुळे काही पुढची भीती नाही आहे अगं. छायाताई, तुला दुनियादारी कोणी शिकवली आहे इंडस्ट्रीतली? प्रत्येक टप्प्याला वेगवेगळ्या माणसांनी अगं दुनियादारी शिकवली आहे, आणि मी कायम ऋणी राहीन त्या माणसांची. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही? दोन्ही दोन्ही दोन्ही. हां, कोणताही प्रत्येक माणसात ह्या दोन्ही गोष्टी असतात, की सगळंच माझ्यात भारी आहे असं एकही माणूस नाहीये. सो प्रत्येक टप्प्याला ती माणसं भेटली आहेत आणि त्यांनी ते अनुभव दिले आहेत. सो मी ऋणी राहीन. म्हणजे प्रत्येक गोष्ट तू पॉझिटिव्हली घेतेस, हेच मला या इतक्या वेळाच्या कॉन्व्हर्सेशन मधनं कळलेलं आहे. स्ट्रगल बद्दल आपण बोललो, ऑडिशन तू मला सांगितलंस तुझं, पण ना कितीही आपण म्हटलं की मी सगळं पॉझिटिव्हली घेते, तरी कुठेतरी रिजेक्शन हा असा शब्द आहे जो आपल्या बॅक ऑफ द माइंड किंवा तो आपल्या डोक्यामध्ये राहतोस की मी का इथे रिजेक्ट झाली असेल. अनेकदा हातातोंडाशी आलेले घास सुद्धा जातात. असं कोणतं रिजेक्शन आहे छायाताई जे तुझ्या जिव्हारी लागलं, आणि त्याचबरोबर की मला वाईट वाटलं या रिजेक्शनचं, की खूपदा आपण चांगलं ऑडिशन केलं असतं किंवा आपण फिट असतो, पण फॉर सम रिझन फॉर सम पीपल आपल्याला ते मिळत नाही, ते रिजेक्शनच ऑब्व्हियसली. कोणतं जिव्हारी लागलंय रिजेक्शन? खरं तर ना म्हणजे माझ्या वाट्याला आलं आणि नंतर ते नाही करता आलं असं नाही झालंय. पण ना खूप अशी कामं आहेत, ते असं होतं ना की प्रामाणिकपणे वाटतं यार हा रोल आहे ना, आता मी त्या भूमिकेबद्दल बोलत नाही, पण असं खूप झालंय की अरे हा रोल आहे ना, म्हणजे मी अगदी माझ्यात किंवा 100% सांगते की हा रोल मी जास्त चांगला केला असता. ओके. असं बऱ्याच ठिकाणी वाटून जातं. बरं तेवढ्याच प्रामाणिकपणे मी हेही सांगते, मला कधी कधी असं पण वाटतं की आहे ना यार हा रोल आहे ना जो मी करते त्याला आहे ना ती जरा जास्त माझ्यापेक्षा योग्य होती, हेही मला वाटून जातं. हो, हेही मला वाटून जातं. इवन आता जे काही अवॉर्ड फंक्शन आहे तेव्हा मला ना असं होतं की आता तर खूप तसं मी कमी झालंय अवॉर्ड फंक्शनला जाणं. पण ना असं होतं ना की अवॉर्ड फंक्शनला गेल्यावर अशी 4-5 नावं असतात, आणि त्या 4-5 ती कामं पण आपण बघितलेली असतात. तेव्हा ना स्वतःला माहीत असतं ओ ह्या 4 पैकी ना माझं काम सगळ्यात उत्तम आहे. हो हो.
तो अवॉर्ड कुणालाही मिळू दे, पण मला माहिती असतं की हे yes, माझं award आहे. माझं आहे. तेव्हा ना माहिती नाही, पण ते नाही लपलं जात माझ्या चेहऱ्यावर की यार हे माझं होतं. बरेच वेळा असंही झालंय की अचानक असं होतं की अरे, आणि बेस्ट ॲक्ट्रेस छाया कदम, आणि असं होतं की का नाही आहे, माझं त्या लायकीचं कामच नव्हतं, हे असंही झालंय. एक काम असतं ना जे आपल्याला रिकॉग्नेशन मिळवून देतं, आपली खरी खरी ओळख देतं. तुझ्या मते तुझं कोणतं काम तुला असं वाटतं की या कामाने रिकॉग्नेशन दिलं तुला? फॅन्ड्री. फॅन्ड्रीने. येस येस. कारण ना फॅन्ड्रीच्या आधी पण मी बरीच कामं केली आहेत. जसं बाबू बँडबाजा नावाचा सिनेमा केला होता, त्याला नॅशनल अवॉर्ड आहे. मी सिंधुताई सपकाळ, हो. त्याला नॅशनल अवॉर्ड आहे. आणि काही शॉर्ट फिल्म्स केल्या होत्या. पण ना फॅन्ड्री माझ्या वाट्याला आला तो करताना नाही जाणवलं होतं. आणि तो रिलीज झाला आणि नंतर ना असं झालं ना की मला म्हणजे नानी म्हणून एवढं प्रेम मिळायला लागलं. मला आठवतंय त्या काळातले फोन पण असे काही असायचे ना, ताई तू माऊली आहेस. मला एकदम असं हे झालं की ताई तू माऊली आहेस. म्हणजे मला अजूनही काही माणसं भेटली ना की नानी म्हणून अगं पाया पडतात. वा. तर एकतर म्हणजे ना फॅन्ड्रीने म्हणजे खूपच फरक पडला अगं. मुळात असाही फरक पडला की बराच काळ आहे ना इंडस्ट्रीतल्याही काही लोकांना माहीत नव्हतं. म्हणजे रवी जाधव त्यातला एक आहे की रवी जाधवला माहीत नव्हतं की छाया कदम नावाची ॲक्ट्रेस आहे ही नानी म्हणजे. ओके. म्हणजे मला रवीने स्वतः सांगितलंय की रवीने नागराजला विचारलं होतं, अरे कोण आहे ती बाई, काय मस्त बाई घेतली आहेस तिथली, असं झालं होतं. मग नागराजने सांगितलं अरे नाही ती मुंबईचीच ॲक्ट्रेस आहे छाया कदम असं. तर नानीने ना म्हणजे खूप लोकांपर्यंत पोहोचवलं. म्हणजे ती नानी मला खूप जण भेटतात ना की ताई माझ्या आईला आहे ना तू खूप आवडतेस, ताई माझ्या आहे ना आजीला तू खूप आवडतेस. तर नानीने ना ती एक ओळख माझी बनवली. फर्स्ट पे किती होता तुझा? किती सगळ्यात पहिली कमाई काय होती तुझी इंडस्ट्रीमधली? काय केलंस त्याचं? खरं अगदी पहिलं काम शून्य रुपये. हां 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 हां. कोणतं? मला वाटतं अशी बरीच कामं केली आहेत सुरुवातीला ज्याचे काही पैसेच नाही मिळाले. पण मला असं वाटतं की ते पैसे न मिळण्यापेक्षा आहे ना तिथून काय मिळवलं हे खूप महत्त्वाचं आहे. सो मी उलट म्हणेन की ती माझी सगळ्यात मोठी कमाई होती. की कारण ना जिथे आपल्याला पैसा नाही मिळत ना तिथून अनुभव एवढा मिळतो सुरुवातीचा ना, तो आयुष्यभर पुरतो अगं. करेक्ट आहे. सो माझं पहिलं तेच आहे ना की मी माझ्या कामातून आहे ना खूपच असा अनुभव एक एक वाट्याशी जोडत गेले माझ्या. तर तीच माझी कमाई होती. पण जेव्हा ऍक्च्युअली सुरू झालं, कमर्शियल काम चालू झालं, तेव्हा पहिला पे चेक किती रुपयाचा मिळाला होता तुला? चेक तर नाही, चेक कोण देतंय? मला वाटतं सुरुवातीचं मला वाटतं असं काहीतरी 350 रुपये वगैरे. हां हां. आणि ते पण मला वाटतं येण्या जाण्याचे हां हां असं असतं. बरं ते जायचं असं होतंय ती स्वतःची साडी पण घेऊन ये हां आणि असं पण घेऊन ये ना असं केलंय. त्यामुळे असंच असणार 350-400 रुपये वगैरे. तेच खरं तर टीचर असतो असं पण लाईफ लेसन तेच असतं. पण चांगले वाईट दोन्हीही अनुभव आपल्या वाटायला येत असतात. काही आपण सोडून देतो, काही आपण ठेवतो स्वतःकडे. हा विचार करून हे परत नाही झालं पाहिजे किंवा हे मी नाहीये गाठ मारून ठेवतो आपण. आज या निमित्ताने तुझ्या गोष्टीतला कोणता अनुभव माझ्याबरोबर शेअर करशील जो आवर्जून स्वतःकडे बांधून ठेवलायस की भाई या वाटाला जायचं नाही किंवा या वाटाला जायचं? काय सांगशील आज? आता खरं ह्याचं उत्तर वेगळं आहे. तू बोलतेस ना या वाट्याला जायचं नाही, या वाट्याला. मी बोलते की अनुभव आपल्याला विचारून नाही येत वाट्याला. मी फक्त हे ठरवून ठेवलंय ना की जे काही अनुभव वाट्याला येतील मी त्याला तोंड देणार. मी घाबरणार नाही, मी भिडणार, हे ठरवलंय. उलट कधी कधी तर वाटतं ना की यार या मला पण बघायचंय की मी किती स्ट्रॉंग आहे. हरवणारे जास्त स्ट्रॉंग आहेत की जे काही मी ठरवलंय. मला होतं ना की मला जिंकण्यासाठी खूप धडपड करायची नाहीये. म्हणजे जिंकायचंय पण मला असं कुणाला हरवून जिंकायचं नाही. मला माझ्याशीच माझी स्पर्धा आहे. मग ती सगळ्या लेवलची आहे की मला कलाकार म्हणून किती काम करायचं आहे किंवा पर्सनल लाईफमध्ये आहे ना मला
कुठे स्वतःला आहे ना खूप इमोशनल होऊ द्यायचं नाही आहे किंवा कुठे आहे ना मला स्वतःला स्ट्रॉंग ठेवायचं आहे. ही माझी स्पर्धा आहे. तर ते मी असं बोलते ना की अनुभव येऊ दे वाट्याला, पण मला फक्त सगळ्याला तोंड द्यायचं आहे आणि ते मी देते. पण तरी तुम्हाला इंडस्ट्रीतला कोणता अनुभव सांगशील आज जो कायम बांधून ठेवलाय स्वतःकडे? खरं अगं ना इंडस्ट्रीत असं खूप काही माझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या आहेत. मी बोलते ना, जसं मी आता तू बोलशील आत्ता तर ही बोलली होती की वाईट अनुभवाशिवाय कोण नाही, तर अशा खूप गोष्टी घडल्या आहेत. पण त्यावेळी जसं की बघ एका सेटवर असं घडलं होतं की जो कोणी डिरेक्टर होता दिल्लीचा होता, त्या शूटिंगच्या वेळी ना तो 2-3 वेळा माझ्यासमोर असं बोलत होता, यार वो मराठी जैसा काम नहीं करने का यार, अरे यार वो मराठी ॲक्टर जैसा नहीं करना है. आणि एका पॉइंटला मला असं झालं ना, सॉरी पण ते मग ना कुठून ते माझं येतं बाहेर, ते मालवणी आणि कबड्डी आणि हाऊसिंग बोर्ड. मग का करतोयस तू मराठी सिनेमा? म्हणजे मला मराठी सिनेमाच करत होता तो डिरेक्टर. कशाला मग? तुला तिथे कोण कुत्र विचारत नव्हतं, सॉरी पण म्हणून तू आलास इथे. तेव्हा मला आठवतंय ना की मी माझ्या समोर दुसऱ्या एका ॲक्ट्रेसला तो हेच सांगत होता की अरे वो मराठी जैसा नहीं करने का. आणि माझं असं झालं ना, मी थांबवलं होतं शूटिंग. मी त्याला म्हटलं ये आप क्या बोल रहे हो. मी थांबवलं होतं. मी म्हटलं मला वाद घालायचा नाहीये, म्हटलं तू सॉरी बोल. आणि तू जिला बोलतोयस ना ती मराठीतलं एक मोठं नाव असलेली ॲक्ट्रेस आहे. तर थोडंसं असं वातावरण तंग झालं. पण ना कधीतरी ना आपल्यात ती ताकद येते. राईट राईट. आणि ना मी म्हटलं ना, मी खूप काही कमवलं नाही आहे, पण मी माणसं खूप कमवली आहेत अगं. सो मला ना त्या सेटवर हे माहीत होतं, जर मी बोलले की थांबायचंय, कुणी शूटिंग करायचं, मला माहिती आहे. कारण माझी ताकद सेटवरची काय असते माहिती, माझी स्पॉटची मुलं, माझी मेकअपची टीम, माझे लाईटवाले. सो मी अशी त्यांची ताई आहे आणि तशी ते माझे भाई लोक आहेत. तर मला हे माहिती होतं की मी सांगितलं तर शूटिंग थांबणार. सो मी तिथे थांबवलं होतं. शेवटी मग तो सॉरी बोलला आणि कामाला सुरुवात झाली. कमाल. पण आज गिव्हन अ चान्स, मी तुला म्हणाले की आता इतक्या वर्षातला एखादा दिवस किंवा एखादी वेळ तुला तुझ्या आयुष्यातनं पुसता आली, तर तू काय पुसशील? कोणता दिवस तू पुसशील तुझ्या आयुष्यातनं? खरं ते खूप कठीण आहेत ते दिवस पुसणं. पण असे 2 दिवस माझ्या आयुष्यात आहे. एकतर काही वर्षापूर्वी 2001 मध्ये माझा भाऊ गेला, राजन. खूपच म्हणजे खूपच होतं. असं होतं ना की यार का गेलास तू. मी कधी कधी खूप हे खूप आतल्या गोष्टी आहेत, पण अजूनही मी त्याचा फोटो बघून भांडते अगं त्याच्याबरोबर. ते असं होतं ना की नाही जायला पाहिजे होतंस तू, असं होतं. सॉरी, नो प्रॉब्लेम. तर एक ते पुसता आलं असतं तर खूप आयुष्य वेगळं असलं असतं. आणि तुझा लहान भाऊ होता, मोठा भाऊ होता? मोठा भाऊ. मोठा भाऊ. खूप म्हणजे खूपच होतं आमच्या दोघांचं. ते होतं ना. आणि फॅमिलीतला एक माणूस गेला ना की तुमचं आयुष्य बदलून जातं. आणि खचायलाही होतं. हो. माझा तो काळ खूपच वाईट होता. म्हणजे मला तेव्हा हे काही डिप्रेशन वगैरे ह्यालाच बोलतात हे माहित नव्हतं. आता प्रत्येकाच्या तोंडी असतं, अरे मी ना डिप्रेशन मध्ये होते. मला असं वाटतं काय कारण आहे यार डिप्रेशन असण्याचं. तर तो काळ खूपच मला असं झालं की यार नाही, ते नाही व्हायला पाहिजे होतं. सेम काही वर्षाने आता म्हणजे आई गेली ना, तर सगळं कळतंय मला की वय झालेलं होतं. आईला एक बाबा तो वयामुळे होणारा आजार डिमेन्शिया होता माझ्या आईला. सो मला असं सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे असं काही अचानक आलेल्या नाहीये, कल्पनाही होती की हां. पण तरी असं वाटतं यार, म्हणजे आताही म्हणजे असं प्रत्येक क्षणाला वाटतं की यार नाही यार, आई आधार असतो ना की आपल्या घरी कोणतरी आहे ज्याच्याकडे आपल्याला जायचं. आई नाही जायला पाहिजे होती यार. म्हणजे असं होतं, नाही असं व्हायला पाहिजे होतं. ह्या अशा 2 गोष्टी आहेत. आईला तुझं सगळ्यात जास्त भावलेलं काम कोणतं? कोणत्या कामासाठी आईने तुला कॉम्प्लिमेंट दिलीस, शाबाश अशी? अगं खरं ना, आता काय सांगू, हे आईला यातलं काहीच तसं माहीत नव्हतं. मी खरं आत्ताही गावी गेले ना तर माझे भाचे जे आहेत ना, ते कोण असं फोटो काढायला आलं की त्यांना असं होतं की तुझ्याकडे किती काढतात फोटो. म्हणजे त्यांना याचा गंधही नाहीये की अरे कोण. आणि मला ते खरं आवडतं. तर आईला असं काही नव्हतं. पण हां, मला हे खूप आवडायचं की आई ना
टी व्हीवर बघून अशी नाही ओळखायची मला, कारण की तिचं असं असायचं ती ओळखायचीच नाही. आणि बरं त्यात मी अशा भूमिका करते, तिचं नेहमी असं असायचं की अरे बाकीच्या पोरी कसे असे मस्त नटान सजान असतात, मस्त दागिने घालतात, आणि मी कायम मी आई मी विधवा आहे, मी नटून सजून कशी असेन. तर तिला तसं व्हायचं, पण ना ती आवाजाने ओळखायची. तर जसं माझी वहिनी सांगते, रेडू सिनेमा बघण्यासाठी ती लोक गावी थिएटरमध्ये माझा भाऊ घेऊन गेला होता. तर ती अशीच बघत होती, तिला असं काही म्हणजे हे नव्हतं की कोण कुठला सिनेमा आणि काय. पण ना माझं आवाज ऐकल्यावरती ना थिएटर, अगो छायग्याचा आवाज आता कसलं भारी. हा, तर ना ते मी त्यातच खुश होते ग. माझ्या वाट्याला असं म्हटलं ना की ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आल्या आहेत ना, मी त्याच्यात अशी मस्त ते कायमच्या माझ्या अशा जवळ घेऊन आहेत. आज मी तुला म्हणाले की या निमित्ताने या सगळ्या माणसांना थँक्यू म्हण, तुझ्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट सगळ्या. कोणाकोणाला थँक्यू बोलशील? आता कुणाकुणाची नावं घ्यायची अगं, अशी खूप माणसं आहेत, नाव न घेताच सांगते. पण मी हे सांगते की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, चांगलं वाईट जे काही तुमच्या निमित्ताने माझ्या वाट्याला आलं त्यातून तुम्हाला एक आनंद मिळाला असेल, पण तुमच्यामुळे माझ्या वाट्याला जे आलंय ते मी कधीच नाही विसरणार, कधीच नाही. म्हणजे काय सांगायचं आता, त्यांनीच मला घडवलं की याच्या पुढे तू कधीच हरणार नाही आहेस, आणि याच्या पुढे जी काही मी लढणार आहे ना त्यात तुमची खूप मदत मला झाली आहे. क्या बात, खूप कमाल आहे. सो माझ्या पुढच्या सेगमेंटकडे वळायच्या आधी 2024 तर आत्ताच सुरू झालं आहे आणि आता वेगवेगळे चित्रपट आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत, मराठी, हिंदी. तू सुद्धा अनेक नवनवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेस. लापता लेडीज म्हणा, मडगाव एक्सप्रेस म्हणा. आपण काही महिन्यांपूर्वी बोललो तर तू मसुरीमध्ये शूट करत होतीस एका सिनेमासाठी, मल्याळमसाठी सुद्धा तू काम केलेलं आहेस. काय खजाना आहे 2024 मध्ये? येस आहे. म्हणजे मला पण असं ते सांगायला भारी वाटतंय की एकतर 1 मार्चला लापता लेडीज नावाची फिल्म रिलीज होते, जी किरण रावने डिरेक्ट केली आहे. तर आणि अचानक असं कालच संध्याकाळी एका दुसऱ्या फिल्म ची रिलीज डेट अनाऊन्स झाली आहे, मडगाव एक्सप्रेस, जी कुणाल खेमोने डिरेक्ट केली. तर ह्या दोघांच्या तर आता डेट अनाऊन्स झाल्या आहेत. आणखीन काही सिनेमे आहेत आणि खरंच म्हणजे ना ह्या नवीन वर्षाला खूप नवीन नवीन गोष्टी माझ्या वाट्याला आल्या आहेत. जसं एक मल्याळम फिल्म केली आहे, म्हणजे ती मल्याळम आणि हिंदी अशी तिची कथा आहे. तर पायल कपाडिया नावाची आहे मुलगी. मला मुलींवर काम करायला आणखी मजा येते, एक वेगळाच असतो. तर ऑल वी इमॅजिन ॲज लाईफ नावाचा सिनेमा आहे. ओके. तर ते पण कथानक कमाल आहे. तर त्याचा आता एडिट सुरू आहे. ब्लॅकआउट नावाची एक फिल्म तयार आहे, ज्यात विक्रांत मेसी बरोबर काम करायला मिळालं आणि तोही माझा एक आवडता कलाकार आहे. म्हणजे काही कलाकारांबरोबर ना फक्त त्यांना बघत राहणं हे पण एक ना खूप कमालीचं असतं. सो ते एक ब्लॅकआउट नावाची फिल्म येते. एक अल्केमिस्ट, जेव्हा तू फोन केला होतास ना, तर अल्केमिस्ट नावाची एक फिल्म केली मसुरीमध्ये. होय होय होय. त्याच्यात संजय मिश्रा आहेत बरोबर. हां, तर ती आहे. एक पेडिग्री नावाची फिल्म आहे, ती फक्त म्हणजे मी एकच कॅरेक्टर मी त्याच्यामध्ये. हां 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 असं आहे. म्हणजे 1-2 ह्याला असे सीनला काही लोक येऊन जातात, पण ती पूर्णतः मी. आणि वेगळंच आहे की त्यात ना डायलॉग्स नाही आहेत. ओके. हां, असं थोडं वेगळंच आहे ते. तर ती एक फिल्म रेडी आहे. एक बारडोवी नावाची फिल्म आहे, ती ना कोल्हापूरमधलं एक करण चव्हाण म्हणून आहे मुलगा, आणि नवीन सगळी मुलं होती. पण खरंच दर्शना इतकी म्हणजे ना मला इतकी मजा आली त्यांच्याबरोबर काम करायला. ते होतं ना कधी कधी आपल्याला सेटवर गेल्यावर लक्षात येतं की यार आपला अभ्यास जरा इथे कमी पडणार आहे की काय, असं वाटून जातं. तर ना तो सिनेमा तसा होता. कमालीचं कथानक आहे. तर ती एक रेडी आहे. पण त्याचं तेच आहे की आता अजून तारीख, पोस्ट प्रोडक्शन सगळं बाकी आहे. हां, हे एवढे सिनेमे तरी आहेत. बापरे, खूपच आहे. आणि या आधी तू जे काही करून ठेवलेस आणि यापुढे जे काही करतेस, या शोच्या
माझ्या अत्यंत आवडत्या सेगमेंटकडे मी वळते, ज्याचं नाव आहे मनातला फोन कॉल. मी तुला आता इथे एक फोन देणार आहे, तुला त्याच्यावरनं तू कोणालाही फोन लावू शकतेस. त्याच्यावरनं इतकं बिझी असतो आपण सगळे, किंवा आपापल्या व्यापात इतकं असतं की व्यक्त व्हायचं राहून जातं एखाद्या सिच्युएशनबद्दल म्हणा किंवा व्यक्तीबद्दल म्हणा. सो तुला आज त्या फोनवर ते करायचं आहे. तुझ्या मनातली व्यक्ती हयात असेल नसेल, फार लांबची असेल, किंवा तुझी सिच्युएशन असेल एखादी, तुला व्यक्त व्हायचं आहे, तुला मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत. आर यू रेडी? करूया? येस. मला बघायचं तू कोणाला फोन लावून व्यक्त होती असते. ओके. कुणालाही लावू शकतो. कोणालाही लावू शकतेस आणि तू सगळं व्यक्त हो. जे बोलली नाही आहे, जे बोलायचं राहिलंय, सगळं व्यक्त हो. तुला बरं वाटेल त्यानंतर. हॅलो. हां राजन, छाया बोलते. हां म्हणजे मला वाटलं पण नव्हतं राजन की तू असं सोडून जाशील म्हणून. कधी कधी भांडते तुझ्याबरोबर की असं अचानक का सोडून गेलास. खूप गोष्टी करायच्या होत्या, त्या राहून गेल्या. हां पण तू ज्या गोष्टी सोडून गेल्यास, अर्धवट टाकून गेल्या, मी खूप प्रयत्न केला सावरण्याचा आणि अजून पण सावरतेय. पण अजून पण वाटतं की तू हवा होतास. सगळं बदललं तू गेल्यावर. काय आता बोलू, भांडू पण नाही शकत तुझ्यावर. बाबा पण गेले. दोघांनी खूप जीव लावला, दोघंही सोडून गेला. हां पण तुम्ही शिकवलं तसं सगळ्याला तोंड देते. बाबांचं खूप होतं की माझा छाय घ्या, माझा छाय घ्या. छोटीशी गोष्ट केली की अशी खूप चढवून चढवून सांगायचे सगळ्यांना. साधी मॅच खेळून आली तर हां इंडिया पाकिस्तान मॅच खेळून इला. म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की हां छाया खूप स्ट्रॉंग आहे. मी स्वतः पण बोलते स्ट्रॉंग आहे. पण बाबा एकदा रागाने ना तुमचा फोटो फोडून टाकला होता मी घरी आईसमोर. आईला खूप वाईट वाटलं होतं त्याचं. पण मला असं झालं ना की माझा राग कुठेतरी मला काढता आला पाहिजे. मला असं व्हायचं की सगळ्यांबरोबर एवढं छान छान होतं आणि माझ्या बाबतीतच का नाही घडलं. पण ठीक आहे, आई माझ्या वाट्याला आली, खूप आली. राजन बाबा, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला की मी म्हणजे आईला सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. तिला मी खूप खूप सांभाळलं माझ्या मुलीसारखं. म्हणजे मी नशिबात समजते की आईने शेवटच्या काळात तिचं आई पण मला बहाल केलं आणि ती बाळ झाली होती. मला सगळं कळत होतं की आईचं वय होतंय, ती थकत चालली आहे. पण ना मला कधी मी मान्यच करत नव्हते की कधीतरी आई सोडून जाणार आहे. म्हणजे मला ना असं कोणी बोललं ना की अरे हां अच्छा एवढं वय आहे का, म्हणजे आता वय झालं ना. किंवा दुसऱ्यांचं मी ऐकायचं ना की माझी आई गेली, माझी आजी गेली, वय झालं होतं ना तिचं, तर मला भीती वाटायची खूप.
आई तू नाही जायला पाहिजे होतीस. हां पण मी तुला जाऊ नाही देणार आहे, कारण तू कायम माझ्या बरोबर आहेस, तू कायम राहशील. मम्मुडी तुका सांगा होते मी यार, तुझ्याशिवाय कोण नाही माझा. सॉरी, एवढंच आहे. केवढी स्ट्रॉंग आहेस तू, खूप स्ट्रॉंग आहेस तू. नाही अगं, तेच होतं. स्ट्रॉंग आहे हे हो. सांभाळण्यात आणि जपण्यात ना जपण्यात. खूप थकतो आपण. बरोबर आहे. जो प्रश्न मी सुरुवातीला विचारला ना तुला, की भूमिकांनी स्ट्रॉंग केलं का, त्याचं उत्तर मला आत्ता मिळालं आहे. म्हणजे आर्टिकलमध्ये मी वाचलं होतं ते, आणि हे एक्झॅक्टली खरं आहे. ही एक हळवी बाजू असते ना प्रत्येक माणसाची, आणि आई बाबा म्हणजे कांट इमॅजिन त्यांच्याशिवाय काही नाहीच अगं. म्हणजे मला माझी आई ना, तिचं वय होतंय, ती म्हातारी होते, हे मला सहनच व्हायचं नाही. आणि ना आम्ही खूप काळ दोघीच राहिलो ना, सो अजूनही असं एक, आता मी पण काही लहान नाही आहे, पण तरी पण असं होतं की यार कुणाच्या तरी कुशीत जाऊन रडावं असं वाटतं ना. सो मी आईच्या कुशीत जाऊन रडायचे, किंवा आई आता ना माझ्या कुशीत येऊन झोपायची. तर ह्या गोष्टी ना तुम्ही किती कमवलं तरी नाही यार. ते तुला बघत असतील ना, ते फार खुश असतील आता, की केवढ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये तू नाव कमवतेस, काम करतेस, तुला आवडणारी गोष्ट करतेस, है ना. काय माहिती, पण कितीही ना असं त्याला मुलामा दिला ना, तरी आपण एकट्यात असलो ना ग, की ते होतं. हे नाही आहे तर हे नाही आहे, बस. मग माझं हे छान आहे, मी बिझी आहे, मी हे आहे. ही गोष्ट तुमच्यापासून दूर गेली आहे तर गेली आहे, आणि ती नाही येणार आहे तुमच्या वाट्याला पुन्हा. सो अशी माझी आई, माझं बाळ. ठीक आहे. बरी आहेस? हो 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 हो, खरी खरं बरी आहेस? होय होय होय. हे सगळे बोलतील काय यांचं रडणं चाललंय. नाही, काय होतं माहिती आहे का, म्हणजे आता इतके वर्ष काम करून किंवा वेगवेगळ्या लोकांना भेटून ना, साधारणपणे ना कलाकारांबद्दलचा ताई एक समज असतो, यांना काय फरक पडतोय असं असतं. मी हे ऐकलंय अनेकांना बोलताना, लग्न तुटलं ह्यांना काय फरक पडतोय, कोण गेलं ह्यांना काय आहे. म्हणजे जे म्हणतो ना, जेव्हा एखाद्यावर परिस्थिती ओढवते ना, तेव्हा ते कळतं. तेव्हा तुम्ही कलाकार नसता, तुम्ही फार साधी माणसं असता तेव्हा. म्हणजे हे खरंच गैरसमज असतात, की हां ठीक आहे, बिकॉज आपण अनेकांना बोलताना ऐकतो ना, की माझे बाबा गेले आणि मी नेक्स्ट डे प्रयोग केला, किंवा माझ्या घरी काहीतरी झालं आणि मी उद्या सेटवर होतो. दॅट इज आवर वर्क. हे खूपदा कळत नाही, आणि आपण ना आपले प्रेक्षक दुखवायला नको कुठेतरी म्हणून आपण काहीतरी रिॲक्ट पण करत नाही त्यावर. पण हे असतं जे अचानक आणि एकदम सगळं. म्हणजे आता बोलताना मला एकदम असं झालं ग, की खरंच मी ना, म्हणजे एक आयुष्यातलं एक पॉईंट असा येतो ना, मला असं वाटतं सगळ्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं होतं यार. मग माझ्या भावाच्या जाण्याने मला खूप असं झालं होतं, की यार का यार, म्हणजे तू विचारच नाही केलास की तुझ्यानंतर माझं काय होणार आहे, घरी किती प्रॉब्लेम सुरू आहेत, काय असं कसं. आणि मी हे बोलताना मला आठवतंय की मी आईसमोर बाबांचा फोटो होता ना, मी ॲक्च्युली म्हणजे ना एका पॉईंटला आपला मेंदू काम नाही करत गं, आणि मी अशी भांडायला लागले होते बाबांबरोबर. आणि मी रागाने ना, मी असं मारला असं पंच बाबांच्या फोटोवर, आणि फुटला होता. ते होतं ना, नाही कंट्रोल राहत आपल्या रागावर आणि ह्याच्यावर. आणि मला नंतर त्याचं खूप वाईट वाटलं गं. पण ते घडलं आज. खरं इथं ते सांगायची का माहिती नाही का आलं असं डोक्यात, तेव्हा मी आईला खूप दुखावलं होतं.
पण आणि हेही मला सांगायला आवडेल की हे मी दरवेळी माझी अटॅचमेंट सांगते आईबद्दल. पण आता कोरोनाच्या काळात मी माझ्या आईला ना कामं सुरू केली आणि गावी घेऊन गेले, कारण की तिला एकटीला ठेवून जाणं बरोबर. शक्यच नव्हतं. सो ना माझ्या वहिनीने आणि माझ्या भावाने, माझा एक भाऊ गावी असतो, त्यांनी इतकं छान सांभाळलं ना. भाऊ ठीक आहे, त्याचं कर्तव्यच आहे, आई आहे. माझ्या वहिनीने म्हणजे मानलं पाहिजे अगं तिला. तिने इतकं छान आईला जपलं, सांभाळलं, जसं मी तिचं म्हणतात ना बालपण एन्जॉय करत होते ना, वहिनीने पण तसंच केलं. म्हणजे मला म्हणजे ती तिथे होती नीट तिला सांभाळत, म्हणून मी इथे कामं करत होते. आणि आमच्या गावातल्या वाडीतल्या बायका म्हणजे ते दर दिवशी आईबरोबर येऊन गप्पा मारत बसणं, तिच्यावर खेळणं, सगळंच अगं. तर खरं ना त्यांच्याशी आपण खूप वेळा गेलेल्यांबरोबर संवाद साधतो आणि मग रडू येतं, मी असं करायला पाहिजे होतं, मी तर हेच मला वाटतं कधी कधी ना जे आहेत माणसं ना त्यांना पण तुम्हाला थँक्स बोलता आलं पाहिजे आणि जपलं पाहिजे आपल्या अगदी माणसांना. अगदी अगदी. तर माझ्या भावाने आणि माझ्या वहिनीने एवढं आईसाठी केलं ना, म्हणजे तिचं हगणं मुतणं काढलंय त्या दोघांनी. आणि असं नाही करावं लागतंय म्हणून नाही, मी बघितलंय माझ्या डोळ्याने की माझ्या भावाने की अगदी डायपर बदलण्यापासून माझ्या आईचं केलंय. आणि वहिनी, माझे भाचे, म्हणजे मी या बाबतीत यू आर ब्लेस्ड. येस 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 अगदीच. कारण माणूस आजारी पडला की साधारण असं असतं ना की एक बर्डन असं म्हणतो आपण, पण ॲक्च्युली खूप रेअर आणि प्रिशियस असतात अशी लोक की जे इतकं पॉझिटिव्हली सगळे या सगळ्याशी डील करतात. होय होय. आणि मला वाईट वाटतं ग की माझी आई गेली, पण मला हेही कळतंय की 86 वय, त्यात ती विसरली होती मला. शेवटी ती मला ओळखत नव्हती. म्हणजे मला तो दिवस आठवतोय ग. ती थोडं विसरायला लागले होते, पण मला लक्षात येत नव्हतं. मला असं वाटायचं आई खोटं बोलतेस ना तू, आई आत्ता तुला सांगितलं होतं. म्हणजे इथून ती सुरुवात होती. तर एक दिवशी असंच ना आम्ही शेजारी झोपलो होतो. असं झोपून मी तिच्याकडे बघते, ती माझ्याकडे बघते. हां. आणि अचानक असं झालं की ती अशी एकटक माझ्याकडे अशी बघत होती आणि माझं असं झालं, काय झालं आई? आणि ना ती माझ्याकडे बघता बघता असं बोलली की, ती बोलली की तू कोण? मला असं झालं होतं ना दर्शना की मी इतकी घाबरले की म्हटलं, मला असं झालं की आई मी छाया, मी नाही सांगू शकत, मी इतकी घाबरले. मी मग वेड्यासारखं आहे ना तिला असं समजावत होते. म्हणजे ते ना काही सेकंदासाठी झालं, पण मी घाबरून गेले. मी तिला आई छाया, आई छाया कदम व रघुनाथ कदम तुझं नवरो. आणि ते खूप वाईट होतं ग, खूप वाईट होतं. म्हणजे ना मी एवढी अस्वस्थ झाले होते, मी विचारच करू शकत नव्हते की आपली आई आपल्याला ओळखत नाहीये. हे खूपच म्हणजे भयानक होतं ते. भयानक होतं, खरं आहे. आणि या सगळ्यातनं सावरणं छायाताई, हॅट्स ऑफ टू यू. या सगळ्यातनं सावरून पुन्हा आपल्या कामाला लागणं आणि पुन्हा नव्याने काहीतरी प्रूफ करणं. येस. पण एक आहे, हां, मला खूप त्रास झाला. आई खूप माझ्या जवळची होती. काय सगळ्यांना ओळखीच्यांना खूप भीती होती की आता म्हणजे छाया कसं म्हणजे यातून निघेल. पण एक सांगते, माझी आई मला ना अशी काही एनर्जी देऊन गेली आहे, हे स्वतः मी अनुभवते. हां, की गेल्या वर्षभर आहे ना मी खूप नवीन गोष्टी करतेय. खूप आहे ना आतून अशी माहिती नाही, खूप खुश आहे मी. हां. आणि हे सगळं आई देऊन. आणि मी तिथून गावाहून येतानाच ठरवून आले होते की मला रडत नाही बसायचं आहे, की मी आता डबल एनर्जीने पुन्हा कामाला लागणार आहे. आणि ते आई सगळं देऊन गेली आहे. कमाल ग, खूप सुंदर आहे हे, फार छान. आणि ना अशीच मस्त मस्त कामं करत राहतो. म्हणजे ब्रेकिंग द बॅरियर्स जे मी मगाशी म्हणाले ते उगच नाही, तू खरंच आउट ऑफ द बॉक्स, आउट ऑफ द विंडो जाऊन आम्हाला सरप्राईज करत असतेस. 2024 आत्ताच सुरू झालं आहे, येतील नवनवीन प्रोजेक्ट. आवर्जून इथे येत जा आमच्याशी गप्पा मारायला.
थँक्यू सो मच. मी तुला थोडंसं इमोशनल केलं त्यासाठी आय एम सो सॉरी. पण हे बाहेर निघणं पण तितकंच गरजेचं असतं. ऑल द बेस्ट. आणि भारी आहेस तू, मला खूप आवडते. मी काय म्हणते तुला, तू डोळे बिळे पूस. आपण सुरुवात कशी तू सुंदर गाण्यांनी केलीस आणि अशी एक एनर्जी आली अख्ख्या क्रूमध्ये, तसं थोडंसं वातावरण आपण हलकं करूया. एक मला काहीतरी ऐकव 4 ओळी. चल, माझी डिमांड. मगाशी प्रेक्षकांची डिमांड, आता माझी डिमांड. 4 ओळी ऐकव छान, आणि आपण मस्त हसत इंटरव्ह्यू शेवट करूया. ठीक आहे. एक मालवणीच गाणं गाते. हो. मूडच चेंज करून. मी म्हटलं ना, आई मला नवीन एनर्जी देऊन गेली आहे. सो मला अशोक हंडेंचं हे गाणं खूप आधीपासून आवडतं. मंगलगाणी दंगलगाणी मधलं. मध्येच मे बी एखादा शब्द विसरेन किंवा काय, पण गाते मी. अगो गंगू गो गंगू, अगो अगो गंगू काय तुका सांगू, अगो अगो गंगू काय तुका सांगू, गोवान माका मारल्यान गो, मर मर मरेस तो झडल्यान गो, गोवान माका मारल्यान गो, मर मर मरेस तो झडल्यान गो, दोस्ता संग जाता पावशेर घेता, झटको येता आणि मटको खेळता, आज नाही ह्याचो मटको इलो, आज नाही ह्याचो मटको इलो, घरचो मटको फोडल्यान गो, मर मर मरेस तो झडल्यान गो, घरचो मटको फोडल्यान गो, मर मर मरेस तो झडल्यान गो. क्या बात आहे, कमाल आहे. हा जो मालवणी टोन आहे ना, हा मला एवढा भारी वाटलाय पहिल्या गाण्यापासून आतापर्यंत. खूप मस्त ताई. थँक्यू सो मच. अशीच छान पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहा. ऑल द बेस्ट तुला. खूप शुभेच्छा. थँक्यू.